नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। तर त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे। सगळ्यात प्रथम मी हे 1 वाटी नारळ घेतलं होतं, ते असं खवून घेतलं आहे बघा विळीने। त्याचा मी हा चव काढला आहे। 1 वाटी नारळाचा चव आहे हा। 2 वाटी तांदळाची पिठी घेतली आहे। 1 चमचा खसखस घेतली आहे। इलायची पावडर घेतली आहे। तूप घेतलं आहे। 1 वाटी गूळ घेतला आहे आणि हे ड्रायफ्रूट घेतले आहेत मी, काजू, बदाम आणि मनुके। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ड्रायफ्रूट घालू शकता याच्यामध्ये। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण उकड काढून घेऊया। मी या वाटीने 2 वाटी पिठी घेतली आहे, तर या वाटीने आपण 2 वाटी पाणी घेणार आहोत। पाणी गरम होऊन देऊया। याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकूयात। चिमूटभर मीठ टाकूया आणि पाणी आपण उकळून देऊया। पाण्याला चांगली उकळ आली आहे, तर आपण ही तांदळाची पिठी आहे हे आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि चांगलं हलवून घेऊया। उकळ आपली चांगली मिक्स करून झाली आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून याला 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया, म्हणजे चांगलं शिजून येईल पीठ। गॅस आपण फ्लेम बंद करून टाकूया आणि आपण याला असं ठेवून देऊया जोपर्यंत आपली उकड होते आहे जोपर्यंत आपली उकड थंड होते तोपर्यंत आपण एक सारण बनवून घेऊया। मी गॅस ऑन केला आहे, कढई चढवली आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊया। तूप गरम झाले का याच्यामध्ये आपण हा नारळाचा चव आहे हा घालून घेऊया। याला चांगलं परतून घेऊया। गॅस आपण मीडियम ठेवूया आणि याला चांगलं परतून घेऊया। थोडा वेळ परतून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये हा जो गूळ आहे 1 वाटी आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार। हा गूळ याच्यामध्ये टाकून घेऊया। गूळ चांगला वितळेपर्यंत आपण याला चालवूया। आता गूळ बघा वितळलं आहे। आता याच्यामध्ये आपण ही खसखस आहे ही टाकूया, वेलची पूड ही टाकूया आणि हे जे ड्रायफ्रूट घेतले ते याच्यामध्ये टाकूया। आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया। मिश्रण आपलं झालं आहे। ह्याला जास्तही सुकं करायचं नाही, नाहीतर हे जास्त ड्राय होतं। या स्टेजला आपण गॅस बंद करून टाकूया। आता आपण पिठी पाहूयात। हे पहा अजूनही याच्यामध्ये वाफ येत आहे। अजून आपली पिठी जी आहे ती गरमच आहे आणि आपल्याला गरम गरम असतानाच ही उकड मळून घ्यायची आहे।
चला तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. तांदळाची उकड इथे खूप गरम आहे. आपल्याला हाताला सोसेल असंच आपण याचं पीठ मळून घेऊया. जोपर्यंत ते थंड न हो तोपर्यंत आपण एका चमच्याच्या सहाय्याने याला चांगलं मळून घेऊया. आता आपण हाताच्या सहाय्याने गरम असतानाच अशी उकड मळून घेऊया. उकड अजून खूप गरम आहे तरीसुद्धा आपण याला मळून घेऊया, कारण ही उकड आहे ती गरम गरमच मळून घ्यावी लागते. या प्रकारे मी हे पीठ मळून घेते. आणि हाताने मी हे पीठ चांगलं मळून घेतलं आहे. असं पीठ मळून झालं पाहिजे. आता आपण याला थोडा तुपाचा हात लावूया. तुपाचा हात लावल्याने आपल्या मोदकाला जी चकाकी आहे ती खूप छान येते, म्हणून थोडंसं तूप लावून आपण याला मळून घेऊया. आता हाताला थोडं तूप लावून याला असं मळून घेते. हे पहा, या प्रकारे पीठ झालं आहे. आपण पाहू शकता किती नरम आहे पीठ. अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, तर आपले मोदक खूप छान बनतील आणि फाटणारसुद्धा नाहीत. आपलं मोदकाचं पीठ कसं तयार झालं आहे ओळखावं, तर याच्यातनं आपण एक थोडासा गोळा घ्यायचा. असा या प्रकारे हाताने एकदम असं मळून घ्यायचा. हे पहा असं. आणि आपण पाहू शकता कुठेही चिरा गेलेला नाही आहे आणि आपलं पीठ एकदम छान झालं आहे. ओळखावं की आपलं पीठ खूप चांगलं मळून झालं आहे. चला तर आपण मोदक करायला सुरुवात करूया. मळलेलं पीठ जे आहे ते बाउलमध्ये असं झाकून ठेवणार आणि जेवढं आपल्याला लागेल तेवढा आपण गोळा काढून आपण याचे मोदक करून घेऊयात. आपण आता मोदक वळायला सुरुवात करूया. हे जे पीठ आहे ह्याच्यातनं एक उंडा असा घ्यायचा, गोल करायचं असं हाताने. थोडासा हाताला तूप लावून घ्यायचं, दोन्ही हाताला असं. मधून असं हे अशी पाळी बनवायची. पहा अशी. मध्ये थोडी जाड ठेवायची आणि बाजूला थोडी पातळ पातळ करत असं यायचं. पाळी बनवायची अशी फिरवून फिरवून याला या प्रकारे अशी याची गोल पाळी करून घेऊयात. या प्रकारे बाजूची किनाठी आहे जी पातळ पातळ करत आणायची या प्रकारे, आणि मध्ये जी आहे ती जाड ठेवायची. मी पहा या प्रकारे. या प्रकारे पाळी केली. आता आपण याच्या कळ्या पाडून घेऊया. तर कळ्या पाडायला पण सगळ्यात प्रथम हा वाला जो बोट आहे हा असा मध्ये ठेवून आणि बाजूला अशी चिमटी काढत या प्रकारे ह्याच्या कळ्या पाडून घेऊया. आणि कळ्या ज्या आहेत ते तर खालपर्यंत अशा करून घ्यायच्या. जेवढा कळ्या बसतील तेवढा आपण कळ्या करूयात. या प्रकारे अशा कळ्या करून घेऊयात. खालपर्यंत कळी करायची म्हणजे मोदक दिसायला सुंदर दिसतो. हे पहा या प्रकारे. असं मध्ये बोट ठेवून आणि अशी चिमटीमध्ये घेऊन या प्रकारे अशा कळ्या करायच्या आहे बघा. आणि एकदम खालपर्यंत कळ्या करत आणायच्या या प्रकारे, म्हणजे आपला मोदक दिसायला सुंदर दिसतो. आता आपल्या कळ्या करून झाल्यात. आता याच्यामध्ये आपण सारण भरूयात. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही सारण भरू शकता याच्यामध्ये. असं दाबून हे पहा सारण भरून झालं आहे. आता याला हळूवारपणे असं या कळ्यांना जवळ आणायचं. हळूवारपणे या प्रकारे हळू हाताने एकदम हे पहा अशा
या प्रकारे. आणि हे जे आहे इथून आपण असं थोडं थोडं दाबत या प्रकारे आपण याचं तोंड जे आहे ते असं आपण बंद करून घेऊया. हे पहा या प्रकारे. आणि कळा खालपर्यंत केल्यामुळे आपला मोदक एकदम सुरेख दिसतो. हा पहा. जर तुम्हाला असं हाताने जर जमत नसेल ना तर तुम्ही लाटूनसुद्धा याच्या करू शकता. चला तुम्हाला लाटूनसुद्धा दाखवते कशा प्रकारे बनवतात. चला, इथे मी बोर्ड घेतला आहे आणि हे पहा हा गोळा घेतला आहे मी. याच्यावरती ठेवून अशा तऱ्हेने लाटूया. मध्ये जाड आणि बाजूने थोडं पातळ असं जाडायचे. मधून जाड आणि बाजूने पातळ असं लाटून घ्यायची पारी. हे पहा अशी. आणि आपली उकड चांगली झाली आहे त्यामुळे बघा पीठ बिलकुलही चिपकत नाही आहे. हे पहा या प्रकारे. आता याच्या आपण अशा कळ्या पाडून घेऊया. हे पहा अशा. तुम्हाला जेवढा कळ्या पाहिजे असतील तेवढा तुम्ही करा. खूप सुरेख बनतात. हे पहा अशा प्रकारे. नवशिक्यांना थोडा त्रास होईल बनवायला, पण एकदा सवय झाली की मग तुम्हाला आपोआपच येईल. हे पहा या प्रकारे मी सर्व कळ्या बंद केल्या आहेत. या प्रकारे हे पहा. आता याच्यामध्ये आपण सारण भरूया. हे पहा. आणि असं हळूवारपणे असं तोंड बंद करायचं अशा प्रकारे. आणि इथून आल्यावरती हे असं तोंड बंद करायचं. हे पहा आपल्या कळ्यासुद्धा एकदम सुरेख आल्या आहेत. हे पहा. चला तर अशाच प्रकारे आपण सर्व मोदक बनवून तयार करूयात. हे आपल्याला मोदक फटाफट करायला होतात. तर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही असं लाटून सुद्धा मोदक बनवू शकता. खूप छान. मेन म्हणजे आपलं पीठ जे आहे तेच आपल्याला उकड चांगली काढून घेतली की आपले मोदक खूपच छान बनतात आणि एकदम लुसलुशीत बनतात. तुम्ही पाहू शकता आपले इथे मोदक बनून तयार झाले आहेत. आता आपण या चाळणीमध्ये याला थोडं तूप लावून आणि वाफवून घेऊया या प्रकारे. म्हणजे आपले जे मोदक आहे ते चिकटणार नाहीत या प्रकारे. हे पहा. आणि हे जे मोदक आहे ते आपण साईडला असे थोडे साईडने आपण हे असे ठेवून देऊया. हे पहा अशा प्रकारे. आता इथे मी एक टोप ठेवला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे. त्याच्यावरती आता ही चाळणी ठेवली आहे. आता हे आपण ढाकून 10 या 12 मिनिटासाठी आपण वाफवून घेऊया. तर चला आपण 12 मिनिटानंतर आपण बघूया आपले
मोदक कसे झाले. 10 मिनिटं झाली आहेत. आपण झाकण उघडून बघूयात आपले मोदक कसे झाले आहेत ते. हे पहा, मोदक आपले बिलकुलही हाताला चिकटत नाहीये. याचा अर्थ असा आहे की आपले मोदक झाले आहेत. चला तर आपण यांना काढून घेऊयात. आपले मोदक बनून तयार झाले आहेत आणि तुम्हाला मी दाखवते आपले मोदक कसे झालेत. हे पहा, खूपच लुसलुशीत आणि खूपच नरम झाले आहेत. हे बघा, मऊसूत एकदम छान. मी तुम्हाला एक मोदक फोडून सुद्धा दाखवते. हे पहा, खूप सुरेख झाला आहे. आता तुम्ही याच्यावरती तुपाची धार टाकून आणि याला तुम्ही खा. खूपच सुंदर लागेल आणि खूपच चविष्ट लागतो तूप घालून. तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि खा. आणि आपण पाहू शकता आपले मोदक खूपच सुरेख झाले आहेत. तर तुम्ही सुद्धा असे ट्राय करा. आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून जरूर सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.